सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा। आजीचे घरगुती उपाय जाणून घेऊया, लक्षपूर्वक ऐका। नंबर 1, सकाळी नाश्त्यानंतर वेलची खाल्ल्याने तुम्हाला वृद्धांसारखे कधीच धाप लागणार नाही। नंबर 2, जेवणानंतर आलूबुखारा खाल्ल्याने वृद्धापकाळातही तुमची दृष्टी कमकुवत होणार नाही। नंबर 3, दुधात मखाना घालून प्या, हाडे आणि सांधेदुखी दूर होईल। नंबर 4, जर तुमच्या डोळ्यात झोपताना पाणी येत असेल तर तुमचा मेंदू कमकुवत आहे। नंबर 5, जर तुमच्या पायात वेदना होत असतील किंवा ल्युकोरिया असेल तर दररोज सकाळी उठल्यानंतर 10 बदाम खाल्ल्याने तुम्हाला दोन्ही आजारांपासून आराम मिळेल। नंबर 6, पेरू खाल्ल्याने नैराश्य दूर होते। नंबर 7, दुधात सब्जा बी घालून प्या, तुमचे केस आयुष्यभर कधी पांढरे होणार नाहीत। नंबर 8, जर तुम्हाला तुमच्या शरीरात ताकद वाढवायची असेल तर रिकाम्या पोटी खजूर बारीक करा, बकरीच्या दुधात घाला आणि प्या। नंबर 9, आळस आणि थकवा दूर करण्यासाठी 2 लवंग, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, आले आणि 1 कप उकळलेले पाणी घ्या। या गोष्टी पाण्यात टाका आणि झाकून ठेवा। 5 मिनिटांनी गाळून घ्या आणि दिवसातून 2दा वापरा। नंबर 10, जर एखाद्या महिलेचे पोट फुगू लागले तर तिने दुधात अजवा, खजूर घालून खावे, पोट आत जाऊ लागेल। नंबर 11, वाढत्या वजन आणि पोटाला सामान्य करण्याची पद्धत। एका काचेच्या भांड्यात 50 ग्रॅम कलोंजी घाला आणि पुरेसा लिंबाचा रस घाला, जेणेकरून कलोंजी रसात बुडेल। आता ते झाकून ठेवा। कलोंजी सुकल्यावर त्याची पावडर बनवा आणि निळ्या बाटलीत ठेवा। झोपण्यापूर्वी दररोज रात्री खा आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम देखील करा। गोड आणि तेलकट गोष्टी टाळा, एका आठवड्यात वजन कमी होईल। नंबर 12, मुलांमधील पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून वापरा। नंबर 13, चेहऱ्यावरील तीळ दूर करण्यासाठी एका भांड्यात 1 चमचा ॲलोवेरा जेल आणि नारळाचे तेल टाका आणि चांगले मिसळा। नंतर तिळावर लावा आणि अर्धा तास राहू द्या। अर्ध्या तासानंतर चेहरा ताज्या पाण्याने धुवा। नियमित वापराने तीळ नाहीसे होतील। नंबर 14, जर तुम्हाला तुमची दृष्टी तीक्ष्ण ठेवायची असेल तर झोपण्यापूर्वी पायांना तेलाने मालिश करा। नंबर 15, जर तुमच्या चेहऱ्याचा रंग खराब होऊ लागला तर चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि झोपा, तुमचा चेहरा पांढरा आणि चमकदार दिसू लागेल। नंबर 16, साखरेचा रस, बदाम आणि वाळलेल्या लिंबाच्या सालींचे समान प्रमाणात घ्या आणि त्यांची पावडर बनवा। अर्धा चमचा त्यात गुलाबाच्या रसात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा, तुमचा चेहरा चमकू लागेल। नंबर 17, घरी काहीही बनवा। 1 किंवा 2 चिमूटभर बांबूच्या मुळाची पावडर घाला, तुमची उंची बांबूसारखी वेगाने वाढू लागेल। अनेकांना त्यांची उंचीही वाढावी असे वाटते। जर दोन्ही पालकांची उंची कमी असेल तर सहसा मुलांची उंचीही कमी असते। याशिवाय सवयी आणि शारीरिक हालचालींचाही उंचीवर परिणाम होतो। तुम्ही दररोज व्यायाम करून तुमची उंची वाढवण्याचा प्रयत्न करू शकता। नाश्त्यासाठी साबुदाण्याची खीर आरोग्यासाठी आणि उंची वाढवण्यासाठी खूप फायदेशीर आहे। नंबर 18, खूप गरम अन्न खाल्ल्याने हृदयरोग होऊ शकतो। नंबर 19, जास्त थंड पाणी पिणाऱ्या महिलांना वंध्यत्वाचा त्रास होतो। नंबर 20, जर पोटात दुखत असेल तर जिरे बारीक करून मध घालून चाटून घ्या, वेदना लगेच बरी होईल। नंबर 21, 4 दिवस उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा, चेहऱ्याचा काळसर रंग दुधासारखा पांढरा होईल आणि सुरकुत्या आणि डाग नाहीसे होतील। नंबर 22, नाश्त्यात जास्त गोड पदार्थ वापरल्याने साखरेची समस्या होऊ शकते। नंबर 23, उंटाचे दूध भूक न लागणे दूर करते। नंबर 24, दूध पिण्यापूर्वी 1 घोट खारट पाणी प्या, यकृत रक्त बनवू लागेल। नंबर 25, तोंड न धुता दररोज दही वापरल्याने तुमचे पोट जलद काम करेल। नंबर 26, जर तुम्हाला जाड आणि निरोगी राहायचे असेल तर रात्री रोटी दुधात भिजवा आणि सकाळी खा। नंबर 27, तोंड न धुता दही वापरल्याने पोटातील आम्लता दूर होते। नंबर 28, जर शरीरात कुठेही सूज असेल तर त्या ठिकाणी सुपारीची पाने चोळल्याने सूज कमी होते। नंबर 29, जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर डोक्यावर पांढरा कापड घाला।
नंबर 30, एकाच ठिकाणी बराच वेळ पाहत राहिल्याने तुमची दृष्टी कमकुवत होते. नंबर 31, दुपारी झोपल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते. नंबर 32, जर तुम्ही दह्यात केळी मिसळून खाल्ले तर तुमच्या शरीरात कधी कमजोरी येणार नाही. नंबर 33, घरात मुलतानी माती ठेवा, कोळी घरात जाळे बनवणार नाहीत. नंबर 34, जास्त मीठ खाल्ल्याने शरीरावर एलर्जी होते. नंबर 35, जर हात आणि पाय काळे असतील तर उंटाचे दूध लावा आणि ते पांढरे होतील. नंबर 36, जर तोंडातून दुर्गंध येत असेल तर ब्लॅकबेरी वापरा. नंबर 37, जर तुम्हाला पोटदुखी असेल तर टेंडाची भाजी खाल्ल्याने वेदना थांबतील. नंबर 38, झोपण्यापूर्वी फालसा रस प्या, पोट थंड राहील. नंबर 39, सिमला मिरची खाल्ल्याने कान बंद होतात. नंबर 40, नाशपती खाल्ल्याने शरीराची ताकद वाढते. नंबर 41, द्राक्ष खाल्ल्याने अनेक दिवसांपासून सुरू असलेली बद्धकोष्ठता लगेच दूर होते. नंबर 42, तोंडातील चरबी काढून टाकण्यासाठी उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने तोंड धुवा. नंबर 43, जेवणानंतर लगेच पाणी पिल्याने तुमचे पोट काम करणे थांबवते. नंबर 44, जर तुम्हाला भ्रमाच्या आजारापासून मुक्ती मिळवायची असेल तर दररोज घरी भाज्या खा. नंबर 45, साखरेशिवाय चहा प्या, तुमचा मेंदू तीक्ष्ण होईल. नंबर 46, दररोज काकडी खाल्ल्याने चेहऱ्यावर तेज येते. नंबर 47, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी दररोज दालचिनी मिसळलेले दही खावे. चरबीयुक्त पोट आणि वजन कमी होईल. नंबर 48, महिलांनी झोपण्यापूर्वी पाईन नट्स खावेत. 40 वर्षांची महिला 17 वर्षांच्या वयाच्या तरुण दिसू लागेल. नंबर 49, जर तुम्हाला तीव्र डोकेदुखी असेल तर तोंडात थोडे पांढरे जिरे घाला, वेदना कमी होतील. नंबर 50, जर तुमचे केस गळत असतील तर दररोज कोरफड जेल वापरा. नंबर 51, जर तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होत असेल तर लघवी करण्यापूर्वी 1 ग्लास पाणी प्या, त्यानंतर लघवी करा, मूत्रपिंड स्वच्छ होतील. नंबर 52, दररोज 15 मिनिटे चालणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार सहजासहजी घेरू शकत नाही. नंबर 53, पाणी पिऊन काही वेळ चालत जा, म्हातारपणात कधी गुडघेदुखी होणार नाही. नंबर 54, जर तुम्हाला डोळ्यात चमक आणायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काळे मनुके खा. नंबर 55, भाताचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा येतो. नंबर 56, जर एखाद्याला यकृताची समस्या असेल तर त्याने सफरचंद खावे. नंबर 57, सांधे आणि गुडघेदुखीमध्ये कोरफड खाणे खूप फायदेशीर आहे. नंबर 58, जर तुमचे शरीर बहुतेक वेळा थंड राहते तर जाणून घ्या की अशक्तपणा आहे. नंबर 59, जर तुमची दृष्टी कमकुवत असेल तर सकाळी हिरव्या गोष्टी पहा. नंबर 60, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करायच्या असतील तर काही वेळ तुमच्या चेहऱ्यावर लिंबाचा रस लावा आणि नंतर तो धुवा. नंबर 61, जर तुमची पचनक्रिया खराब असेल तर लिंबाचा रस पिळून घ्या आणि तो तुमच्या जेवणासोबत खा. नंबर 62, जर तुम्हाला कानदुखी असेल किंवा तुम्हाला कमी ऐकू येत असेल तर सकाळी आणि संध्याकाळी काळ्या जिरे तेलाचे 2 थेंब टाका. काही वेळ कानांना मालिश केल्याने हा आजार दूर होईल. नंबर 63, प्लास्टिकच्या भांड्यात अन्न खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो. नंबर 64, पिकलेले आंबे खाल्ल्याने तुमचा रंग सुधारेल. नंबर 65, दररोज केस विंचरल्याने टाळूमध्ये रक्तप्रवाह वाढतो. नंबर 66, आंघोळीपूर्वी केळी खाल्ल्याने वृद्धत्व टाळता येते. नंबर 67, जे लोक खूप क्वचितच केस विंचरतात त्यांचे केस गळू लागतात. नंबर 68, चिंचेचे आणि मनुकाचे पाणी वापरा. तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जातील आणि शरीरातील चरबी वितळेल. नंबर 69, जर एखाद्या व्यक्तीने काल रात्री उरलेली भाकरी खाल्ली तर त्याचे शरीर कधीही म्हातारे होणार नाही. नंबर 70, तळलेले मासे खाल्ल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा होतात. नंबर 71, द्राक्षे खाल्ल्याने केस गळणे थांबते. नंबर 72, ओल्या मातीचा सुगंध घेतल्याने वासाची भावना वाढते. नंबर 73, रात्री डाळिंब खाल्ल्याने मेंदूला खूप ताकद मिळते. तर मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजची माहिती आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील मित्रांसोबत शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओसह भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच आनंदी राहा, निरोगी राहा. स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची नेहमी काळजी घ्या.
तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.